सॉरी हा. सॉरी. ओके. ओळखलंस मला का? 3 वर्षात हा चेहरा सुद्धा विसरलास? ताई ताई तुम्हाला मी ओळखलं नाही बघा. कसं आहे, विसरायला आधी ओळख पाळख लागते. बघा, हिचा माझ्यावर काही संबंध नाहीये. हिच्याबरोबर माझं लग्न बिग्न काही झालेलं नाहीये. पटार घेतायत माझ्यावरती हे सगळे. ताई ताई म्हणतोयस तुम्हाला? मला न ओळखण्याची नाटकं करतोयस? ठीक आहे, मी कोण आहे हे नाही आठवते ना तुला? पण हे कागद हे तुझ्या या नाटकावर पडदा टाकतील. हे माझ्या आणि रतनच्या लग्नाचे पुरावेत. आता तर विश्वास बसेल ना तुम्हाला? ए तुझे रद्दीचे तुकडे माझं काही एक वाकडा करू शकत नाही. गाब गुमान मान खाली घालून इथून निघून जायचं, नाहीतर काय डेंजर होईल. वा, आता मज्जाच आहे ना. त्या काकांनी खूप मोठी चूक केली. त्याने त्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. चल आपण त्या खुर्चीवर जाऊन बसू. आता इथे मस्त लाईश सुरू होणार आहे ना. कोण आहेस तू? कसला शो? इथे समोर काय चाललंय ते दिसत नसतं का तुला? अरे तू फक्त आत्ताच बघू नको, फ्युचर बघ फ्युचर. मला भूक लागली, तुझ्याकडे काय खायला आहे का? लग्नाचा लाडू चिवडा चालेल? हा चालेल चालेल. चल चल मी आणतो, तू बस इथे. रतन सेठ, मुद्द्याचं बोलतो. जर तुला हिच्याशी लग्न करायचं असेल तर वहिनींकडून जो हुंडा घेतलायस ना तू, जे पैसे घेतलेत, दागिने घेतलेत, ते सगळे परत कर. रीतसर डिवोर्स घे आणि कर तुला लग्न करायचं असेल तर. आणि जर वहिनींसोबत राहायचं असेल तर आता हे जे काय चालू आहे ते आत्ताच्या आत्ता थांबव. अरे बाबा, कितीदा सांगू, ह्या बाईला मी अजिबात ओळखत नाही. अरे कसला संसार, कसला लग्न. हे बघ, हे तुला बी ओळखत नाही आणि हिला बी ओळखत नाही ना. सांगतो, गपचप गपचप इथं निघून जायचा. अहो रतनराव, हे सगळं काय चाललंय म्हणते मी. आणि ही बाई तुमचं कोण लागतं? रतनराव, अहो काय सगळं? अहो कागदपत्र फाडले तुम्ही. नक्की काय लपवताय आमच्यापासनं? काही नाही हो, मला ब्लॅकमेल करायला आलेत. पैसे हो, फक्त पैसे उकळण्यासाठी अशा बायकांना पुढे करतात. मी अजिबात टेन्शन घेऊ नका. आत्ता सरळ करतो बघा त्यांना. या की रे. कोण आहे तो माणूस? मगाशी ना त्यानेच माझा जीव वाचवला. तो माझा बाबा आहे, मिस्टर सारंग मेंढरे. मग ही बाई तुझी आई आहे का? नाही, ती माझी
माझी सुशीला काकू आहे आणि तो समोर उभा आहे ना तो विलन रतन तिचा नवरा. मग तो हे दुसरे लग्न कस काय करतो म्हणतो मी. आता माझा बाबा त्याला बघ लग्नाचा आयर कसा देतोय ते. अगं तुझ्या बाबाला सांग त्याच्याशी पंगा नको घेऊस म्हणून. त्या रतनने मला पण किडनॅप केलं असतं की ग. तो रतन ना खूप डेंजर माणूस आहे. तुझे बाबा ना एकटे आहेत आणि त्या रतनकडे तर 10-12 जण असते की ग. अरे माझा बाबा किती डेंजर आहे अजून माहित नाही तुला. कळल मग तुला खरा बाप कोण असते ते. बघू तर शेवटचं सांगतोय, माफी माग आणि संपव विषय. हा? अभे अरे हा रतना तुला एकटाच गाभे बघा. हा आज तुला मी हात नाही लावणार. ते काय असतं आज की नाही माझा उपवास लग्नासाठी मी उपवास धरलेला असतो त्यामुळे मी तुला हात नाही लावणार. तुला हात पाय लावायला माझी माणसं आहे. अरे तुम्ही काय तोंड बघत बसलाय या की रे. अहो ते गुंड आले ना. अरे तुझ्या बाबाने मारून टाकतील ते. नाही नाही माझ्या बाबाला काही नाही तो सुपर हिरो आहे. सुपर हिरो ठीक आहे बघू. खरंच की गं? सोडली तुझं? हा मग तो सुपर हिरो आहे ना. अग प्रपोज माझ तू अपोज करून तशी गजमल जोडी होतो ना किडकिडा हडवी काडीची गुटखा खाऊन वाट लागली बॉडीची येड्या ग बाळ्याला राणी तुझं पित दावली जवानी राणी मला येत नाही भावली हलकीपणा बी गेला नवी रीत घावली तुझ्या माग माग राणी म्या बी जिम लावली आणि करतोय झुंबांनी मारतोय बोबांना हालत झाली घाण करतोय झुंबांनी मारतोय बोबांना हालत झाली घाण बेबी काय मागणा सारख्या उड्या मारतो की रे. मार की रे त्याला.